यशवंतराव सरपंच, त्या दिवशी मी तुमच्या दोघांच्या हातात पैसे दिले, तर माझं पैसे पटकीने मला माघारी आणून द्या. मला ते बाकीचं काय कळत नाही, माझं पैसे मला पाहिजे. आप्पा माणुसकी नावाची काही वस्तू आहे का नाही राव तुमच्याकडे? अहो अक्षरशः पैसे राव चांगल्या कामासाठी गेले राव. आम्ही दोघांनी पैसे सोडले मग? आणि तुम्ही नुसतं पैसेच करताय. काय परिस्थिती होती त्या बाईची? त्या बाईचं चांगलं झालं, एक लहान मूल, त्यासाठी आम्ही पैसे दिलेत. तुम्ही खुशाल पैसे करताय. आप्पा त्या पैशांराव एखाद्या संसारला का मार्गी लागलाय? आला का त्याचा लागला संसार मार्गी पण इथं माझं काय? आता तुझं काय तवा? अरे मग काय तवा म्हणजे? अहो सरपंच, सोडलेत तुम्हाला आता आप्पा. काय तंटा सांगायचं? मुक्तीचा अध्यक्ष आहे तुम्ही, सोडून द्यायचं. आपल्याला नाही पटत राव, काय तुम्ही करताय? अहो ते माहिती कशासाठी पैसे गेलेले ते? कशासाठी? अहो त्या बाई ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये, बर 50,000 रुपये ऑपरेशन लागत होते, हा कोण पैसे देत नव्हते. आणि एक तर तिचा तो तुम्ही ओळखता चांगला राव, तू ओळखीचा माणूस आहे तो. काय त्याचं गुलिया पांगा पांगा अण्णा. अण्णा त्याच्या बायकोचं घे राव. काय ते पोरग एवढी अपंग ती. काय नाही एवढी परिस्थिती बेकार होती की ते पोरग काय करायचं, ते शाळेचं ते भेटायचं का शिदा, दुपारचा शिदा डब्यात घेऊन जायचं. अशा परिस्थितीची बाई चांगले पैसे कारणीभूत लागले. अहो हे कोण मागत नाही, तुम्ही द्या पैसे काय सांगा. आपल्याला आपल्या पटत नाही जगात गाडी. दोन प्रवृत्तीची माणसं असतात, एक सामान्य आणि एक चांगल्या प्रवृत्तीचा मला आणि एक ते वाईट काय- प्रवृत्तीचा. हा. मग मी काय वाईट प्रवृत्तीचा आहे का माणूस? म्हणून तुम्हाला म्हणतोय सामान्य प्रवृत्तीचा व्हा. अर्धा दिलं म्हणून अर्धा काय झालं काय तुला पैसे? सांगायचंय का? आता ही आली यात्रा आली, बायकोला जर अर्धा तोळा जर नाही केला ना, तर माझी परिस्थिती अशी होती, अख्खं वर्ष मला खराब जात आहे का माहिती तुला? आणि मग आप्पा, ते- आम्हाला माहितीये दर अष्टमीला तुम्हाला अर्धा तोळा करावा लागतो. यंदा नाही केला म्हणून मोठा आभाळ कोसळत नाही. वर्षभर होतं काय? नाही होतं काय केलं तर म्हणजे? होतं काय? होतं काय सगळं तुम्हाला काढी ना काढी सांगू का? सांगा की. सांगू का म्हणजे? अहो, तुम्हाला काय सोन्यातच गाडायचंय का? सारखं सारखं जर वर्ष आलं की तीच. अरे दादा काय तुला सांगू आप्पा. नका. घरातला अर्धा तोळा मोडायचा आणि दुसरा अर्धा तोळा आणायचा. आयडिया करायची आणि एवढं काय कळत नका, नाही. काय सरपंच काय बोलण्याची पद्धत झाली होय. अहो मी जर अर्धा तोळा जर नाही केला ना, तर संध्याकाळचं आहे ना, जे कुशीव झोपतोय ना तेच कुशीव मला उठावं लागतं. वर्षभर बायको खूका चुकोर देत नाही मला. वर्षभर. हो. अवघड आहे राव. काय रे तुमचं आणि तुम्ही निघाला लोकांचं कल्याण काय, तर मग आमचं बघा की काय ती. तुमचं काय एक लक्षात घ्यावा. त्या दिवशी मी बरं का सरपंच दादा तुम्हाला एक मुद्दाम सांगतो. त्या काल परवा दिवशी व्हिडिओ बघितला मी. एक अक्षरशः एक चिमणी, एक अशी पडलेली चिमणी, आणि ती चिमणी मला तर अगदी वाटते चिमणी मारते का तिला काय, पण जेव्हा खास निरीक्षण केलं ती चिमणी काय करायची, तिच्या पोटावरती अशी पाय आपटायचे. म्हणजे जसं आपण नाही का एखादं झटका येतं आपण त्याला हिक्को करतो, त्याप्रमाणे ती चिमणी करायची. आणि जणू एखादा माणूस श्वास कसा देतो त्या माणसाला, छाती दाबत असेल. त्याप्रमाणे ती चिमणी करायची. म्हणजे एवढं ते दृश्य वाटलं ना, म्हणजे एक प्राण्याला कळत ते. आणि पण ते आपण- आपल्याला कळा ना. तुमचं राहू द्या ती चिमणी काय व्हायचं? अण्णा, माझं पैसे अण्णा. टाका पहिलं. अण्णा, सरपंच मी ह्यांचीच गोष्ट सांगतो. ह्यांच्याच बाबतीत काढलेली. ह्यांच्याकडे 2 बैल होती. एक होता म्हातारा बैल आणि एक होता तरणा शर्यतीचा बैल. होता की आपल्याकडे शर्यतीचा बैल? मग होता का नाही? हो. पण त्याला खायला काय घालायचं तुम्ही? काय घालायचं म्हणजे? हिरवा चारा, अरे का शर्यतीच्या बैला भुसा, तसलं ती काय त्याला म्हणते हरभऱ्याचं ती काय चारायचं ती. आणि म्हातारा बैलाला काय करायचं? हा. कुसळात ठोकायचं नेऊन, कुसळात माळावर. ग्राउंड हाणायचं ते बैल म्हण खोंड माझं. गा बसा. पण हे या बैलांनी पण तुमच्या शेतीवर काम केलेलं होतं ना कधी मग ना कधी तरी. सांगतो ना पुढचं काय झालंय, पुढचं सांगतो ना. हा, ही एकदा गेलं कुठे ठोकायला, म्हातारा घेतलं बैल, हा, गेला माळा कुठे हा. ठोकता बरमुड्यान आणि बनेलवर. हा, हा, ही खुटी असं वाकून ठोकतय. हा. जी बैलाच्या काय मनात आलं, बैलाने घेतलं शिंगाव. 2 तास अख्खं हिंडवत होतं, 2 तास शिंगाव घेऊन बरमुड्यात शिंगात घालून. बरमुड्यात. आणि इथनं पुढे सांगतो, आंब्यातनं कशी कुईसा टाकती तसा आप्पा त्या बरमुड्यात तसा टाकला होता. सरपंच कराव काय बी काय विषय काढणार राव तुम्ही. आणि लोक काय म्हणली माहिती का, आप्पाच्या लोकांच्या चाल येऊनच ओळखतो आप्पाच्या हा. की शिंग कुठं लागला असेल. आयला काय असेल ते आणि- काय काढलं. आणि जाऊ द्या, त्याच्यावर 4 दिवस यांनी काही चटपटीत आणि जणजणीत खाल्लं नाही. आठ झाली असती ना. सारखं जावं लागलं म्हणून. त्याच्यावर पण कळतंय की मुक्या जीवाचं कसं काय हाल होत्या. हा, ते राहू द्या मग चित्रा बन बित्रा. अक्षरशः सरपंच त्या चिमणीच्या जागा आप्पा जर असताना तर आप्पांनी नरडं दाबून माणसं मारली असती. या पैशावरूनच कळतंय की. आणि आपण आणि असलं पैसे तंटामुक्त माझे अध्यक्ष त्याला का? केलाय. माझ्या कष्टाचे पैसे आहेत. अहो आप्पा, काय पैसे करता? मालकानं चांगल्या कामासाठी पैसे लावले का तमाशात उडवले वे? हा? अरे हा. नाही, बांडा आला का? लय मध्ये सरकार करू नका बांडा. पण पैसा काय अरे करताय? डोक्यात झाली तर माझं काय बघा केला का, माझ्या जीवाची तळतळ कशी होती ती बघा की आधी. अहो, आप्पा, यशवंतराव माझं विरोधक असताना त्यांनी सोडलं, मी सोडलं. मी पैसे सोडल्यात.
दादानी सोडले पैसे तुम्ही वाजीच पैसे कमावताय ग्रामपंचायत ना, मग तुम्ही सोडलं तर काय उपकार करताय? तुम्हाला राजकारण करायचंय, आम्हाला नाही राजकारण विस्कारण काय करायचं? गेले माझं पैसे एक मिनिट ह्याच्यावर आला तुम्ही काय ग्रामपंचायत काढलं ना, हो गेल्या आठवड्यात भांडणं लागली, 2 घरांची भांडणं लागली, तंटा मिठवा पैसे घेतले यांनी, लाच घेतली होती. आप्पा, हे काय बरोबर हा? आहे. आणि यायचं द्यावं तुम्हाला. आम्ही रुपया कोणाचा मेदा नसतो राव, काय रुपयाला. बोलता? उगाच मला तांटामुक्ती अध्यक्ष केलंय होय. आप्पा, तीच पद खाली करायचं आता. असलं ऐकाय तुम्हाला मी तंटामुक्ती अध्यक्ष केले का? अक्षरशः आप्पा तुम्ही राव त्या दिवशी दिले काय 10,000 रुपये तुम्ही सोडा नाही राव. हं? अक्षरशः तुम्हाला अध्यक्ष करायसाठी मी चैन घालावली, सोनं घालावलं, आणि तुम्ही सोनं करायसाठी हो, ती चेन आणि बिन राहू द्या, माझं पैसे मला पाहिजे, मला बाकीचं काय कळत नाही अजिबात. तुम्ही कोणाला पैसे दिले माहिती पैसे का? कोणाला दिलेत म्हणजे? त्यांनी कोणाला दिले ते पैसे? त्या आणायला दिले तर कोणाला दिले? हा? ते बघा या काय आणि म्हणतात ते. आणि तुम्ही जावा तिकडे, जावा तुम्हाला तिकडे. काय करायचं ते करा. बघा हा. हा, जावा. आप्पा काय रे, ह्यांच्यावर काय उपकार केले नाही त्या आण्याकडे जा. अरे पण मी ह्यांच्या हातात दिलेत ना का पैसे? मला तर काय कळत नाही, तुम्ही ते पैसे द्यायचे मला. आणण्याकडे पैसे ना आप्पा, आणि पैसे ना आणया. बरं बरं, बघतो आण्याकडे बी बघतो आणि तुमच्याकडे बी बघतो मी. चला, चला, time झाला. चला, मी जा जातो तू. बघा. बरं अण्णा चला चला आम्ही बी निघतो. कसं पैसे घ्यायचं ना ते ठराव तुम्ही. सरपंच, काय भांडणं मिठवा पैसे घेतोय आपण, ती परत आपल्याला पैसे मागाय आले. यशवंतराव तुम्हाला म्हणत म्हण- होतो हे अध्यक्ष नको मग. अध्यक्ष नका काढून टाका. थांबा जरा. काय आहेत ना ते निर्णय उद्या लावू आपण. त्याचे पैसे आहेत ना त्याला सांगितले आपल्याला, ते आण या आणि तू बघ. चला आपले दे- मला अध्यक्ष करून टाका. हे, नेंबर आहे बासकी झाले. चले भांडा. हो यशवंतराव तिकडे ये ना. अहो त्या आण्याला मी कशासाठी मदत केली आहे का माहिती तुम्हाला? त्याला 15 लाखाची लॉटरी लागली आणि म्हटलं आपण 20,000 रुपये मदत केली म्हणजे आपल्याला 70-80 हजार रुपये त्याकडून घ्यायला गावत्याल, म्हणून त्याला मी राव पैसे दिलेत आणि बायकोला शब्द दिलाय, म्हणलं ते 70-80 हजार रुपये भेटलं का नाही, म्हटलं तुला एका चांगला सोन्याचा डाग बी करून आणील. आणि त्या आण्याने राव उद्योगच लावला आणि तुम्ही बी राव म्हणताय त्या आण्याने तुम्ही बघा तसं काय करू नका. काय झाले, मी बायकोला शब्द देऊन आले राव, आणि आण्याने प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मी बायकोला शब्द दिला ना त्यावेळेस मला फसवलंय त्यांनी. पाठीमाग बी ते 100 रुपयाचं गहू माझंच मला ऐकलं, बरं ती गावात जाऊ द्या मोर तिकडं. ती गेलं तिकडं. मालक, लोकांना लाभापेक्षा भोवळ्याची किंमत आहे. ए बंडा, तुझं राव दे रावापेक्षा बोलायची आशान काय? भांडाने बी तुम्हाला ओळखलं की राव. काय वळखलं? काय राव तुम्ही बोलताय वळखलंय? तेवढं माझं पैसे राव काढून द्या, नाही तर बायको आहे ना मला घरातच घ्यायची नाही. नेमका सणसुदीला घरातनं बाहेर काढेन, उंबऱ्या सुद्धा येऊ द्यायची नाही मला. आहे का माहिती? बंडा माझी लय अवस्था बेकार होईल राव. चला आपले. मी एक तर त्या ते आण या आणि तुम्ही नका आम्हाला असं करू. काय घेणं देणं नाही. चला हे भांडा. अरे काय हे बी माणूस आहे. हो पोपट इथं आपला 5वीचा वर्ग होता आहे का नाही इथं. हा मी इथं बसायचो आपण डबा खायला. कोपऱ्यात बसायचं आपण इकडे दाखव तुला. हा लगा ह्या कोपऱ्या बसायचं नाही. आणि हा इथनच माघारी जायचं. मग काय अरे हा नका अण्णा अन्न कुठे गेले? हे बघ. प्रयोगशाळा. माता सावित्रीबाई, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोष्ट नाही, गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे काय. भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका. नमस्कार. ए पोरांनो, कोण आहे तिकडे? काय करता रे? इकडे ए पोरांनो, इकडे या. अन्न पोरांनो म्हणायला लागला. अरे पोरांनो म्हणजे 100% अण्णा झाला मास्तर. आता आता काय आता बघायचं शाळेतले विद्यार्थी बनून काय काय करते बघू. चल 100% झाले तस. इकडे या रे. इकडे सगळे वर्ग भरल्यात. हे दोघेच्या मैदानामध्ये काय करताय? चला चला, वर्ग तुमचे वर्ग कुठे येतात बघू ना मला. वर्ग चालू असताना बाहेर फिरताय काय करताय? ते प्लास्टिकचे कोण आहे तुमचे? ऍक्शन. इकडे 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 जरा दोघं जण. शाळा का धर्मशाळा का समजत नाही तुम्हाला? हे सगळे वर्ग चालू आहेत.
प्रत्येक वर्गामध्ये मुलं बसलेली आहेत, शिक्षक शिकवतात आणि तुम्ही काय करताय तर बाहेर लाज नाही वाटत? इकडे 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 कुठं फिर काय झालं मेंढरवाडा गेलतास काय? का? काठी कशाला हातामध्ये? मॅडम छडी आणायला लावली. छडी आहे ना, दे इकडे छडी. नको नको तिकडे. हे वेळ आहेत का? सगळी मुलं बसलेली आहेत, शिक्षक शिकवतायत आणि तुम्ही बाहेर काय काय करता रे? लाज नाही वाटत तुम्हाला? पोपटे तुला कोण दिसतंय का रे तिकडं? हायत हायत हायत. हा म्हण की बाबा अण्णा मास्तर झाल्यात, हेड मास्तर. मला तर कोण दिसना, तुला ए, दिसत? अरे, काय काय अण्णा बिना काय लावलं का? तुम्हाला कोण दिसत नाही तर मी वेड आहे का? नाही मला वेड लागले का? आहेत की विद्यार्थी. एवढी शाळा समजतो, सगळं करतो, वेळा समजला मला ह्यो नाही तुम्ही. म्हणतो, ह्यो नाही म्हणतो, मी आहे म्हणतो. तुझं नाव काय सांग मग परत एकदा? पोपटराव चिमणराव कावळे पाटील. पोपटराव चिमणराव कावळे पाटील. जरा हा. इकडे इकडे काय आलं झालं? लक्षात. इकडे इकडे जवळ ये. हा. तुला काय लाज बीच वाटते का रे? आता मी काय केलं? नाही नाही थांब ना. त्या बाईने सांगितलं होतं मला, त्या शिंदे बाईने. काय? तेच तुझं आता माझ्या लक्षात आलं. तूच कावळे पाटील. हा काय सांगितलं? काय रे तू नको तीच लपडी करतो रे वर्गामध्ये? मी काय केलं आणि? अरे एवढा मोठा टोनगा झालाय तू, हा. अंडरवेअर घालत नाही? आम्ही नाही अंडरवेड घालत. तुम्हाला कोणी सांगितलं सर? त्या बाईने सांगितलं मला, काय शिंदे सांगितलं? बाईने. काय सांगितलं? म्हणजे काहीतरी त्यांचे पैसे चोरीला गेले होते त्या टायमाला, हा मग वर्गामध्ये हे झाले आणि अरे जेव्हा जडती घेतली होती, एक तर तू अंडरवेअर घालत नाहीस, त्या तुझा खिसा फाटलेला. काय रे? अहो, मी काय? काय करणार? माझ्यावर नाव घेतलं, माझे पैसे गेलेत. मी म्हणलं करा चेक माझं किस. मग त्यांनी खिशात हात घातला. हा मग अरे काय प्रॉब्लेम झाला तुला माहिती का? काय झालं? एक शिंदे बाई होते, ठीक होत्या, हा. त्या चांगल्या बाई आहेत. त्यांनी छोटीशी गोष्ट म्हणून सोडून दिली, हा, मग पण दुसऱ्या त्या काकडे बाई असत्या, तर काय झालं माहिती का? काय? त्यांनी जी गोष्ट ताणून धरली असती माहितीये का? लय त्रास झाला असतं पोपटे तुला, होय. अगं ताणून काय ते- धरल्या. आणि गबस नाही, तुला उभाच चिरील. तर गाल सुचलं माझं. काय वाटतं का रे तुम्हाला? तुम्ही शाळेतली मुलं आहेत, हा मग तुमची भाषा कुठली, काय कुठलं? हा काय येतं, बाकीचं काय येतं का? येतं की. काय बेचे पाडे वगैरे काय पाडे येतात का? येतात की. काय पाडा येतो? सातचा येतो, सातचा येतो? बेचा नाही, सातचा येतो. बेचा येत नाही, नाही, डायरेक्ट सातचा येतो. सातचा. म्हण बरं. 7 1 7 7 2 21 सात दोन्ही 21. सात अरे, दोन्ही सात दुने 21. 21 नाही, मग 7 दुने 3. हा बरोबर. किती? 3 किती? 3 अरे लय, अरे वा. किती? 3 सात दोन्ही 3. तीन. काय झालं? मग किती? अरे काय तुम्ही मुलं आहेत खरं, शाळेतली मुलं वाटता तुम्ही. मग काय प्रकार हा? तुम्हाला बेची पाडी येत नाही, तुम्हाला गणित येत नाही, येतं काय तुम्हाला? खेळातलं काय जमतं का? खेळ येतो का? कुठला खेळ तर येतो का? हा येतो की. येतं, येतं. काय तो कुठला खेळ येतो रे तुला? मला वय 3 पत्ती. तीन पत्ती खेळ, हा खेळ मला बी येतो. तुला येतो? कुठला खेळतो? रमी. रमी खेळतो. अरे काय वेड लागल मला, वेड लागल. अरे कुठल्या शाळेचा मी मुख्याध्यापक आहे? अरे या शाळेचा आहे का येड्याच्या शाळेचा मुख्याध्यापक, हेच मला कळत नाहीये. अरे काय मी सांगणार. तुम्ही दोघं आठवीत आहात, हा. लक्षात घ्या. हम्म. आज आठवीत आहे, हम्म. उद्या 9वीत जातात. 10वी काय लांब नाहीये, हा. 10वीची बोर्डाची परीक्षा असते, कळायला पाहिजे यार तुम्ही. आपण 8वीच्या शेजारी 10वीचा वर्ग आहे मास्तर. अरे मग काय तसं आता लगेच वर्गात जाणार लगेच आहे. घुसणार का? मग काय? का ते काय हॉटेल आहे का? ह्या रूम मध्ये निघायचं, त्या रूम मध्ये घुसायचं? हा मग ते जाऊ दे, तुम्हाला मी समजून सांगतो. एक मुख्याध्यापक आहे या नात्याने हा. आमचा जीव तुटतो रे. आमचे काही पैसे कमी होणार नाही, आमचा पगार कमी होणार नाही, ना कुठल्याही शिक्षकाचा पगार कमी होणार नाही. तुम्ही नापास झाला आणि काय झाला हा. तरी सुद्धा आमचं ते कर्तव्य आहे बरोबर. की तुम्हाला शिकवायचं. तुम्ही काहीतरी शिकताना या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असतो, त्याची तरी जाण ठेवा. अरे आता तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का? सतत अभ्यास केला पाहिजे. हा. बोर्डाचा 10वीची जर परीक्षा तुम्हाला पास व्हायची असेल हा. तर आता मन लावून अभ्यास केला पाहिजे. सतत अभ्यास, सतत पुस्तक पाहिजे तुमच्या जवळ. आता हातात पुस्तक पाहिजे, आणि बाजारात गेलं तर हातात पुस्तक पाहिजे. कुठे कामाला गेलं तर आणू का दप्तरात हे घेऊन? आमचा माझं ऐकून घे पहिलं. सतत पुस्तक पाहिजे, जेवताना पुस्तक पाहिजे, काय कुठे फिरायला जाताना पुस्तक पाहिजे, हा. उशाला घेऊन झोपायचं. नका. तात्याची उशा का पाटलांची? उशा काय मी काय म्हणलो, पुस्तक सुद्धा उशाला घेऊन झोपायचं. कधी रात्री जाग येऊ, हा, उशा पुस्तक लगेच वाचायचं. डोक्याखाली. त्याला वाटलं तात्याची उशा. अरे काय तुम्ही ही ह्या शाळेतली विद्यार्थी वाटतात तुम्ही? मग कुठली टपोरी पोरं वाटतात. टपोरी पोरं वाटतात तुम्ही. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अरे तुमच्या वयात आम्ही काय केलं?
काय केलं माहिती का? काय? म्हणून मुख्याध्यापक झालोय आम्ही. हे काही असलंच केलं ना. काहीच नाही केलं आम्ही. बरोबर आहे. लक्षात घ्या. आणि दुसरे काही कलागुण येतात का रे तुम्हाला? येतात की काय येतं तुला? कविता. कविता येते? अरे वा वा वा. कविता लय माझ्या आवडीची. जुनी खालच्या आळीची का वरच्या आळीची? खालच्या आळी का वरच्या आळीची कविता? इथं कविताच चाललेलं आहे. कविता येते का? कविता करता येते का? कविता म्हणता येते का? तर तुम्ही काय कविता मानला म्हण. का ह्यांचा येड मास्तर मी? का मला येड लागल? मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागल? काय रे, तुमच्यासारखे विद्यार्थी ह्या शाळेत भेटले ना. उषाच्या घराच्या बाजूलाच कविता राहते. तुमच्या घराच्या बाजूला कविता राहते. इकडे ये रे जरा. त्याला घ्या, त्याला घ्या. हे तुम्ही विद्यार्थी आणि ते शिकतात ते विद्यार्थी बघा जरा. बघा ते कशी उत्तर देतात. बघ किती तिकडे बघ अनिल सर. लाज वाटते रे मला. तुमचा मुख्याध्यापक म्हणून मला लाज वाटते. नोकरी सोडा. सोडतो. नोकरी सोडायची गोष्ट करू नकोस तुम्हाला. आणि काय रे, काय इतर कलागुण आहेत का नाही तुमच्या अंगामध्ये? आहे की कुठला छंद आहे? हे मला भारी डान्स येतो असा. डान्स येतो? डान्स म्हणजे माझ्या अंगात तसलं रिदम आहे खतरनाक. अंगात रिदम आहे? हो त्या दिवशी नाचतो का नाही तमाशात मी. तुझ्या अंगात रिदम आहे? हो चरबी कुठे आहे? सर बी अहो आम्ही शेतकऱ्याची पोर सर. आम्हाला सारखं काम आणि कुठली चरबी राहायची आम्हाला. अच्छा, चरबी नसते. हा. तू नाचतोय? तू नाचतो का? मी नाही नाचत, ते तमाशा. तुला का नाही नाचत रे? अहो, तमाशा हा नाचतो ना. तुला नाचायला पाहिजे. हेड मास्टर कोण आहे? अहो, तास झालं सांगत होतो नाची नाचा ना नाही तमाशात. नाचत? नाचात आता नाच. कसं नाचायचं? सांग रे याला. नाच. तू नाचून दाखव. तुम्ही हेडमास्तर, तुम्ही दाखवा की. दाखव नाचून. नाच की असं असलंच असा नाचतो डान्स असा डान्स असतो का तुमचा रे? माझं थोबाड फोडलं असतं ना. हा डान्स असतो का रे तुमचा? त्यामुळे अरे तुम्ही हेडमास्टर आहे मी, हेडमास्टर. घरात काय संस्कार वगैरे आहेत का नाही? जेवता कसे, बसता कसे, उठता कसे, काय? हा, आहे. हा? जेवायच्या अगोदर काय करता तुम्ही? मी हातातून जेवतो गप्पा गप्पा गप्पा. आणि तो काय करतो रे? मी हा? पाणी बिनी कच्चीच पी तुम्ही तुला माहित आहे. कच्चीच पितो? अरे काय काय लावले काय तुम्ही हे? अहो ती मिरिंडाची बाटली नाही फुटली हा तू. खरंच विद्यार्थी आहे का हे हा शाळेचे? मग विद्यार्थी आपण. आज तू कशी ऍक्शन करतोय, कोण बेवड्याची ऍक्शन करतोय? काय शाळा आहे का काय आहे? अरे नीट आहे का? हा जेवताना काय करायचं असतं माहितीये का तुम्हाला? जेवायच्या अगोदर काय? एक श्लोक असतात. मी जो श्लोक म्हणतोय तो लक्षात ठेवायचा आणि रोज रात्री म्हणायचा. मी पुढे म्हणत जाईल, जसं जसं म्हणत तसं तुम्ही मागे म्हणायचं. वदनी कवळ घेता नाम घ्यावे श्रीहरीचे. आता म्हणा. वदने कवळ घेता नाम घ्यावे हरी हरीचे. आता म्हणा. अरे आता तुम्ही नाही म्हणायचं, मी असं म्हणलो, पण तुम्ही फक्त श्लोक म्हणायचा. आता तुम्ही नाही म्हणायचे, आम्ही जे म्हणलो ते श्लोक म्हणायचे. अरे तुमच्या लक्षात येतंय का मी काय म्हणतोय ते? तुमच्या लक्षात येत आहे का मी काय म्हणतोय ते? अरे येडा झाला का काय तुम्ही? येडा झाला काय तुम्ही? अरे काय लावलंय काय तुम्ही? काय लावलंय तुम्ही? अरे एक लक्षात येते का तुमच्या? अरे मी तुम्हाला पुढे श्लोक म्हणणार तसा तुम्ही मागे श्लोक म्हणायचा, बाकीचं नाही काय म्हणायचं. अरे लक्षात येतं ना तुमच्या आम्ही जे म्हणेल ना तसेच श्लोक म्हणायचे माग. अरे आता काय डोकी बिकी फिरलेत का तुमच्या? डोके फिरलेत का तुमच्या? अरे देवा. आयला अण्णाने उद्योगच केला. काय उद्योग म्हणजे माहिंदाळा हाणलं बाबा. झालं मास्तर तुझं त्याला नुसतंच कान सुजावलं ते माझी काठी घेत होत छडी म्हण, मी दिली नाही, नुसतं तोंडच हाणलं माझं. झालं माझ्या तर तोंडावर यायचं पण मी मागं सरायचो तुलाच ठोका बसायचा. ते म्हणलं कसलं बेच पाड म्हणून याव करून. कोण बाप मी शाळेत गेलाय? कोण शाळेत इथं आम्ही चांगल्या शाळेत नाही ते खरोखरच मास्तर झालत ना. बघ की आता. पण काही म्हण, त्या अण्णाला जिरावलीच पाहिजे त्याची. मी तुला एक आयडिया सांगतो. हा माझ्याकडे एक आयडिया. चालतंय चालतंय चालतंय. बरं, आता तसंच करू आपण. आता चल. अण्णा हा अण्णा आता अण्णाची जिरू. किती करामती मी बी बघतो. होय अण्णा प्रॉब्लेम झालाय राव. प्रॉब्लेम तुम्हाला? मला म्हणजे तसला नाही झाला काय, तुला बिलाब नाही लागलं हे अण्णाचं काय मला कळा ना. बोल सांग. एक पोरग आहे वर्ग आहे. हा लय शिवे देतोय राव. घाण शिवे दिले पोपटीला मला तिने. पण हो का अण्णा आमचं असं आहे कसं आहे माहिती का? तुला शिवाय देता आलं ना, ह्याला शिवाय देता आलं अहो अण्णा आम्ही कधी बाप जन्मात शिवे दिल्यात.
अहो, शिव्या नाही ते शिव्या देत होता आणि म्हणलं त्याला टाकतो ठोका आणि म्हणला हाणायचं नाही. ठोका तर नाही टाकायचा. आता कसं आहे माहिती का अण्णा, समोरच्यानी जर ठोका टाकला ना तर आम्ही ठोका टाकाय कमी नाही पडत. हा, पण उत्तर कसं द्यायचंय, जशास तसं तसं. पण शिवी आम्हाला येईना, गप आलू तोंडात मार खाल्ल्यागत. पण तुम्हाला सांगतो अण्णा, असला राग आलाय ना त्याचा मला. नाही पण अशी शिवी देणारा जो कोण दिसला ना त्याला मी पोपट्या भाड्याने घेऊन जाईल. घेऊन जाईल. आणि त्याचं काय सांगू तुला आता. अरे कशाला माणूस बघता मी आहे की हा? अरे अरे अण्णा, शिवी 101. अरे आपल्या शिवी असा भंडार शिवाकड तो असतं ना की बर्फ हा बर्फ जसं गरम पाणी ओतलं ना हा. तर कसा बर्फ इगळून जाईल हा असे आपले एक शिवी जाऊन असतं असं इजगुळून जाईल. काय बोलते अण्णा. अरे तुला बघायचंय का तू बघ पण अण्णा आता तुम्ही राव एवढं बुनन बिनन फिरून आणि ती. हा. पुण्यात काय केलं हेच केले की होय होय. आपण सांगितलं ना अल्ला- आहे, जिथं कमी तिथं आम्ही असं आहे. कुठं कशात कमी नाही शिव्यात म्हण कशात म्हण सगळं मग जमत अण्णा मला ती पोरग दाखव रे फक्त कुठं राहतं ती हा, चला तिकडे चल, चल, खाल्ली आली चला चला आणि बघू जा. ते. चला तुम्ही, चला. मी सांगतो अण्णा हा, त्याचं घर हो इकडे इथं- मोठं. इथं- इथं- हा, ऐका ही मागचं घर, कुठे तेच घर आहे का त्याचं नाव अभि आहे. अभी हा अभी क्या अभी दिखाता है उसको शिव्या असं तसा नाहीत आपल्या मग असा बर्फ असतो ना बर्फ काय त्याच्यावर गरम पाणी टाकल्यावर कसा इतळेल हा. कसा इतळून जाईल आपल्या शिव्या पुढे होय. अरे अशा शिव्या असा बाण असा बाण आपली शिवी म्हणजे त्या बाणाला लावलेला विषय काय होईल काय लागते बरं द्या मग. बरं सुरुवात हा? काय नाव काय अभि अभि. अभ्या ए अभ्या अरे कोण नालायक बेशरम कुत्र्या अरे ये बाहेर कोरोना शिवाय देतं काय माझ्याकडे बघ जरा ये मग बघतो रे काय वटाण्या फुटाण्या शिवी कोण दिली शिवी आला कुठे शिवी कोण दिली बोलता येत नाही? कोण होती ती? आनंद पोपट्या का उद्या उचलून जा पटू उद्या उचलून जा पटू काय बोलली ते फक्त मला सांगा उद्या उचलून जा पटू यशवंतराव आपण कशाला आलोय राव इथं मला समजू कशाला द्या. आलोय म्हणजे आण्याचा दारू सुटावी हा. म्हणून मी काळूबाईला नवस बोललो होतो. हा. आणि म्हणून ती आण्याची दारू सुटली हा. आणि आता ती नवस फेडायचा त्याचं नियोजन करायचंय म्हणून आपण इथं जमलोय. ते आप्पा आणि ती अजून कशी येणार म्हणून वाट बघत बसलोय आपण. अहो माझं पण लग्न करायचंय माझा पण नवस बोला की तुम्ही मी 2 बकरी देतो आणि 1 दिली तर आता- काही करून द्या पण माझं लग्न होऊन द्या तुम्ही बोला नवस काय असेल ना तुमचं कमिशन देतो वाटलं तर अरे कमिशन म्हणजे मी काय कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट घेतलंय वय तर लोकांची नवस फेडायचं. अरे तू आता थोड्यासाठी लग्नच करू नको एखाद्याच्या लेकराचं वाटूनच करू नको. काय होणार करायचं बोलायला राव इकडे रानात 2 तास झाला राव फोन केला ना आलाय आता काय ऊन कसलंय आणि ऊन 2 तास आहे का? झालं लगेच काय येऊन बसलं इकडे रानात येऊन बाप्पा तुम्हाला तर माहिती आण्याची दारू सुटली. हो त्या आण्याची दारू काय बाबा बिबाने नाही सुटली जावा मग? ती बाबा आहे का जाऊ दे आपल्या गावातला माणूस आहे. मी काळूबाईला नवस बोललो होतो आण्याची दारू सुटली दे मी बकरं कापी. आणि तुमची काय कारण आहे नवस बोलायची बरं आहे ती पियाताड पियत फिरतय तीच कशाला नवस बोलला माझं फार वाटोळ केलं त्यांनी अय आप्पा तुमचं वाटोळ केलं म्हणजे मग काय त्याला ना लाईक समजू नका. मग? शेवटी यशवंतराव म्हणजे राजकारणी माणूस आला मला गावातल्या एक माणसाचं बघितलंच पाहिजे. काय बघितलं पाहिजे दुसऱ्या एखाद्या माणसाचं बघा त्या राव मला घरी नुसतं बायकोनी हुकच करू द्या ना बायको घरी गेल्यावर असं त्याने माझं वाटोळ केलंय फार. तुमचं वाटोळ जाऊ द्या 2 टाइम खाया गावायला की राव तुम्हाला 2 टाइम घालतो लोकांना 1 टाइम तुम्हाला 2 टाइम घालतो. पण ती नवस फेडायचंय ती नियोजन करायचंय ती बकरं आणलंय. लय पैसे वर आला असलं तर करा आणि फेडा नवस. यशवंतरावनी ठरवलेच गावातला प्रत्येक माणूस कसा पुढे जाईल आणि पाटलाचं पोरका घेऊन फिरताय तुम्ही. आता तुम्हाला माहित नाही होय राव पाटलाने आता पाठीची सोडून दिली त्यांचं वय झालंय ते म्हणले आता पोराच्या हातात देऊन टाकावं तर म्हणलं कसं गावाचा गावगाडा का चालतो ना ते बघायसाठी म्हटलं चल येऊ जाऊन आपण आणि तिकडे. त्या दिवशी पाटील मला म्हणत होतं बरं का हा. मला फोन केला तर मी फोनच उचलला नाही या संदर्भातच बोलायचं असेल पण आमच्या बरोबर राहून नीटनेटकी कामं करायच्या हा, हा, हा. तुमच्या जाणत्या माणसाचं सल्ल्यानंच गावात काय चाललंय काय नाही. आप्पाच्या लई नादाला लागायचं नाही. हो ह्यांच्या नादी लागा हे गावातला शेणा माणूस आहे म्हणे होय. आप्पाच्या नादी लागायचं नाही. शेणा म्हणजे शेणाच माणूस आहे. काय शेण आहे अक्षरशः गावात यशवंतराव म्हणलं की माणूस स्वतः थरथर कापते. हो हो बघितलं की आम्ही आणि? त्याच्या अजिबात नादी लागणार बावळाट माणूस आहे गावातला ह्यो. आप्पा बावट कोणाला म्हणताय तुम्हाला म्हटलं आणि कोणाला माझ्या म्हटलं नादाला लागू नका आप्पा तुम्हाला सांगतो नादा लागणार म्हणजे गुळशिली तुम्ही मी बी दाखतील मग काय दापकावताय तुमच्या दम आहे यशवंतराव थांबा
अहो माझं लग्नाचं बघा, आपण लग्नाच्या चर्चेला आलो. ह्याच्या काय लग्नाचं मध्येच काढलंय परत. अरे तुला म्हणले की ना मागाशी थोड्यासाठी नको लग्न करू आता. चला आपण पहिलं नवसाचं होय. बघू. कशासाठी बोलवलंय त्याचं नियोजन काय आप्पा करूया? हा. पटकेच चला बकरं बिकरं आणायचं तर कापायचं शिजवायचं लोकांना खाया घालायचं की नवस फेडायचं. उठा. चला चला काय काढतं यशवंतराव. यशवंतराव, आपण आता कुणाची वाट बघतोय? निम्यार्धी जेवून गेले ती आपण बसूया की. अरे थांबाला का ज्याच्यासाठी नवस केलाय त्याला येऊन द्या. आपण जेव त्याला देवीला पाया पाडायला न्यायचा आहे. मग आपण सगळेजण जेवाय बसू. बरोबर आता काय केलं तर आपण 5-7 जण राहिले. करू तसं करू. हा? जाऊ द्या, काय हे अजून कसं आहे ना आता हे तुम्हालाच माहिती राव. हे अजून कसं आहे ना आप्पा. यशवंतराव काटाळा आलाय तर बसून बसून 4 वाजल्यात. ती राहू द्या ते बेवड्याचं तिकडच. ती बेवडा आल्यावर जेवण घ्या पत्रवळ्या. आप्पा 2-1 महिने मटण खाल्लं नव्हतं काय? मटण खाल्लं नव्हतं का म्हणजे? मग काय एक तर तुमच्या शब्दा खातीर आलो ना. त्या बेवड्यासाठी कोणी येतं इथं जावा. तुम्ही एक सांगायला लागला मटण खाल्लं होतं का खाल्लं नव्हतं का. तरीच म्हटलं 2-2 हाडकासाठी 200-200 किलोमीटर तुम्ही जाणार माणसं तुम्ही सोडून जाताय वय तवा. अहो, बस करा राव आगाऊपणा. तुमच्या शब्दा खातीर आलो मी इथं. थांबा जरा थांबा जरा म्हणे. काय ते बेवड्याच्या नादी लागलाय तुम्ही त्याच्यासाठी नवस केलाय. घे पत्रावल्या घ्या. खाऊ दे बाबा एकदाच. आपलं ते आल्यावर जेवण नाही तर बसेल तसंच. दे तिकडे पाण्यात. जरा ए वराऊ कुठे गेली वाढती? हा ना पाटा पाटा. आणि नीट चल बाबा, लय दिवसात मी प्यालाय तू. बस इथं खाली बस 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 आणि बस अण्णा तुम्ही बसा 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 जावा. तुम्ही आला का पिऊन? थांबा आणि बस. वाढे बाबा काय होईल? आता बघा तुम्हीच. वाढ जेवायला. हे बघा ए चप्पल टाक. आला हे काय माणसं आहेत का. ए, अरे इकडे तोंड कर, इकडे कर तोंड. इकडे तोंड फिरून बस. तिकडे कोण थोबाड केलंय. आप्पा काय होईल? अहो, ह्याचा नवस फेडायसाठी मी बकरं कापले राव. एवढा खर्च केला राव 10-15 हजार रुपये आणि अक्षरशः ही पिऊन आले. बघा आता तुम्हीच आम्हाला काय विचारताय. वाढ जेवायला. हे दमकाड. अण्णा 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 बी पिले काय? वाढ जेवायला. ए मागणे येऊन जेवा द्या ग बस. ह्याला कोणी बोलावलाय? अरे कोणी बोललाय म्हणजे? होट होट नाही डोकं फोडे. आणि ए, आणि ती सगळं जळू दे मरुदी. पण तू इतके दिवस दारू प्याला नाही आणि तू आताच दारू प्याला. नेमकं कशामुळे प्याला मला ती सांग. ह्या प्रेमोळा नालायक माणूस गावातला एक नंबरचा. नीट बोला आणि नीट बोललाय मी. चप्पल कुठे रे? आप्पा, काय केलं तुम्ही? त्याला सांगा कुठं मी काय केलंय. मी नाही हो काय केलं. ह्याच्यामुळं मी आज 8 दिवस झाले यशवंतराव गोट्या झोपतोय. गोट्यात? माझ्या जीवाला माहिती मला किती त्रास झालाय. आमच्या घरी जाऊन मंडळीला सांगितलं याने की 70,000 रुपये कर्ज आणि घेतलंय आणि एका बायला नेऊन दिलंय. आप्पा अशी आग लावली. लाज वाटाय पाहिजे राव. अक्षरशः चांगल्या कामाला त्यांनी पैसे दिले होतं. आणि कुशाल तुम्ही त्याच्या बायकोला जाऊन तसं सांगितलं. हे अण्णाचं काप नाही तुला हाणेल माय. थांब जरा. हे आपण असलं करायला पाहिजे ना, त्यामुळे मी पिलोय. यशवंतराव प्रॉब्लेम काय? यशवंतराव म्हणे दारू सोडायसाठी मी नवस केला देवाला. नवस फेडाय बोलवलंय आम्हाला. काय राव तुम्ही एक कोणाच्या नादी लागलाय तुम्ही. अहो, तुम्ही कशाला त्याला ताप दिला? कशाला ताप दिला म्हणजे? मग माझं पैसे कोण द्यायचं? माझं पैसे कोण द्यायचं? त्याला सांगितलं होतं माझं पैसे मला पाहिजे. मला बाकीचं काय कळत नाही. त्याच्यामुळे मला किती त्रास झाला तुम्हाला काय माहितीये. हा मी 15 दिवस झालं घराच्या बाहेर आहे. हा ह्याच्यामुळे तुम्ही त्याला म्हणलेला काय मी तुझ्याकडे बघतो आणि तुला आणि असं- मग मी तरी काय सुट्टी देणार आहे होता. त्याला तवा सांगितलं होतं बघा माझ्या नादी लावून मी तांटा मुतक्या अध्यक्ष आहे. यशवंतराव तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सुट्टी नाही देणार. आणि मी तुला सांगितलं सुट्टी देणार नाही. आप्पाच्या नादी नाही लागायचं. कसा किडा बसवला त्याचा. बघू की कोण कोणाला नादी लागतंय ती. बघू अरे गावात आम्हाला आण्यान पोपट्यात हा. डोक्यात ठेवा. कसं माहिती का कसं पुरा करणार आम्ही बी. कसं आणि लावून पोपटराव म्हणतात तसं. बर बघू आणि अण्णाला बसव. ए अण्णा खाली बस. ए, थांबा. ह्या अन्नाचं काय काम पडलंय माझ्याकडे? एक लिमिट प्रॉब्लेम काय अरे अण्णा
प्रॉब्लेम आहे ह्याची दारू सोडायची म्हणून मी बकऱ्या कापले. आता प्रॉब्लेम काय झालाय नक्की काय प्रॉब्लेम आप्पानी त्याला त्याच्या बायकोला काहीतरी जाऊन सांगितलं सांगितलं म्हणून आणि दारू प्यायला लागलाय. हे प्रॉब्लेम आहे. अभि ठीक करताय आता अभि आता ठीक करताय हे काय ठीक करायचं आहे? हेच बी आवडलं हे काय ठीक करायचंय अभि ठीक करताय यासाठी मी ह्यांच्या नादी लागत नाही. हॅलो काय चाललंय वेगळंच. हॅलो यशवंतराव, तुम्ही म्हणायला आलाय माझा नमस्कार आणि येवकार आणि प्रॉब्लेम तेवकार. आहे आमदार साहेब एक मिनिट आमचा जो एक मित्र आहे ना त्याचा प्रॉब्लेम आहे हा काय प्रॉब्लेम काय आहे? आता अरे आणि इतके दिवस दारू प्याला नाही हा, आणि ह्या आप्पानी ताप दिल्यामुळे दारू प्याला. हे प्रॉब्लेम आहे. असं आहे का एक मिनिट हॅलो हा गार्डन साहेब हा बोलते अन्नाच बोलते एक प्रॉब्लेम होता आमचा जो आण्या आहे ना आण्या हा दोस्त आहे आपला दोस्त आहे त्याचा प्रॉब्लेम आहे जोडीदार आहे. प्रॉब्लेम काय आहे ए, अरे हरले ह्यांच्याकडे कोंडारा कुठतरी हे नीट उभं खाल्ले. काय लावलंय राव तुम्ही हा आप्पा जेवायला आता का मला हे पेताडे सांभाळत बसावं लागते काय गावात? हे आहे ना आला हॅलो हा कुठे आहे? हाय इथं घरापाशीच आहे. अहो मग येतं म्हणलं होतं ना तुम्ही. काय झालं 4 दिवस झालं नुसता फोनच करते तू काय भेटायचं काय विचारच करा नाही हा मी नुसतं इथं भेटायसाठी व्याकुळ झालोय हा फोनची पार बॅटरी उडतो तरच तर बोलतोय मी तुझ्या बरं काहीतरी घरातनं काम काढतोय आणि त्या बाबळे खाली येऊन बसतोय नुसत्याच गप्पा मारतोय तुझ्या बरं एवढं पण उतावळ होऊ नका मला भेटायला. अगं उतावळ नाही तुझा आवाजच इतका मंजूळ आहे असं वाटतंय कधी भेटेन तुला काय सांगायचंय तुमचा बी आवाज एवढा मंजूळ आहे ना हा. मला फार आवडतो. कसं काय मी तुला आवडलो एवढं हा अहो ते कसं तुम्ही नाही का तंटा मिटवायला यायचा हा लपून लपून बघायचे होय मग ते मला लय आवडायचं. मग मी काय केलं असंच एकाकडून नंबर काढून मग म्हणलं आता फोनच मला असं तमस निघाला काय बोलती आता फोनच करावं बाबा. होय बर कुठे येऊ ते तुम्हाला माहिती ना ते चिंचचं झाड मोठं हा 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 त्या चिंचच्या झाडापासून असं सरळ पुढे यायचं बर हा हा सरळ त्या कच्च्या रस्त्याने हा हा पुढं पुढं यायचं. बर तिथं तुम्हाला एक गाडी दिसेल उभी. हा कसली गाडी आहे? 4 चाकी आहे का 4 चाकी पर्यंत 2 व्हीलर पण आहे. बर हा टू व्हीलर पासून ते असं खाली उतरलं ना हा की पलीकडच्या साईडला एका रूम मध्ये बल लागलाय आणि एक रूम माझा असं बंद आहे. त्या अलीकडच्या रूम मध्ये मी बसली. कुठल्या साईडला म्हणजे उजव्या साईडची का डाव्या हा डाव्या डाव्या साईडला तुम्ही या मी इथं आले एक साईडला हा हा आपण मग मी तिथनं तुम्हाला घेऊन जातो. बर ठीक आहे येतो अरे इथं कोण झोपले अगं इकडे तरी बघ की चेहरा तरी दाखव मला. नको मला लाज वाटते. आता लाजायचं काय राहिलंय त्यात एक तर बोलून घेतलंय मी कसा आलोय माझ्या जीवाला माझी मैंदळी कुत्री बघत होती आता नाही चेहरा दाखव. माणसं बघतील म्हणून थांबा 1 मिनिट थांब दार लावतो ऐक ना ते बाहेर कोण झोपले काय तो किरडे झोपलाय. कोण किरडे नवरा माझा. होय अरे बापरे अरे मग आता का अवघडच आहे बाबा इथं बोलायचं म्हणल्यावर तुम्ही बॅग नाही आणली बाई. कसली बॅग कसली बॅग हा पळून नाही पळून जायचं आपल्याला. हा मग हे पळून नाही बाबा आपल्याला जमा जायचं अगं रड नको जाऊ आपण काय किती प्रेम करता तुम्ही माझ्या. प्रेम करतोय म्हणून तर आलोय भेटायला एवढ्या रातचं एरीचं कसं आलोय माझ्या जीवाला माहिती मग का म्हणतो मी पळून नाही ना. रडू नको शेजारची जागी बी त्याला जायचंय तर जाऊ आपण चल. बरं राहू हा? दे मी घेते माझं सामान. काय सामान आता माझं सगळं घ्यायचंय. आता सगळं म्हणजे काय घेते हे साड्याचं गटुड हे बादल्या कशाला ते कापड आणि माकाड घेते आणि ते डबडी घेते कलरची डबडी हा त्याचा माझा लय जीव आहे त्याच्यावर. आता ते काय विकत घेतलेलं आहे का ती हा हो विकत घेतलेलं आहे का म्हणजे मग हा? मी विकतच घेतलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे का. हा मी विकत बी नाही घेतलं हा. आणि मी हे बी नाही घेतलं. हा. ते मला त्यांनी दिलेलं आहे कोणी? ते
काय झालं आमच्या बाजूला जी बिल्डिंग नाही का बरोबर येताना तुम्ही हा बघितलं असेल. बघितली की तिथे बिल्डिंग चालली तिथं कलरचं काम चाललेलं 8 दिवस झाले. हा. तो पेंटर रोज यायचा माझ्याकडे. मग मी त्याला ते 2 मागितलं, मग त्यांनी ते मला दिलं. कारण ते काय मला फुकट नाही दिलं. मग मी दिलतं ना त्याला 2 वेळा काय बोंबलाचं कालवण. होय बोंबलाच का असं का बोंबलायची मग तुम्हाला काय वाटलं? मला वेगळंच वाटलं. तुम्ही बरं बरंच घे ना. घे चल घे ती घे घ्या किती बाटल्या. आता मीच घेऊ का हे सगळं मग ते गटुडं बी घ्या. आता तर उद्योगच झाला ह्या तस एक एक साडी माझा किती जीव आहे माहिती का तुम्हाला? गटुड तरी घे तू नाही घ्या, आता आहे ना काय अवघडच आहे. नीट घ्या, घेतो घ्या चल. लवकर. काय ह्यात गटुड्यात हे हा साडे साड्या येतोय मग कशाला साड्या मी नवीन घेतली असते की नवीन बरं, चल. ह्या साड्यांवर माझा किती जीव आहे माहिती आहे का? कुठनं ह्याच्यात गुंतलोय मी ह्याच्यात काय करतो नेतो कुठतरी. तुम्हाला माहिती का ही एक एक साडी दिली, आता मला नाव नाही आठवत. चल 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 दे तू सोडून कुठे हाताने उद्योग केलाय का मी ह्यो. चल या चल पाटा 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 पाटा. अयो काय काय झालं आता शेळी घ्या ना माझी. आता कशाला शिळी कशाला म्हणजे? हा तिला कुठं वागवत बसायचं हा तुम्हाला माहिती का तिच्यावर लय जीव आहे माझा. शिर्डीवर मग का? अहो एक व्यापारी रोज यायचा कशाला इथं आमच्या वस्तीवर कशाला यायचं शेळ्या बघायला, हा आणि तो मला दर आठवडी न्यायचा कुठं बाजारात. अगं अशी पटापट बोलत जा माझ्या मनात वेगळ्याच शंका येतात. माझं तसंच बोलणं आहे. आता मला नाही तुझ्या बोलण्याची सवय. बाजारात गेला ना तो एकदा मला बोलला की तुम्हाला एक शेळी देईल. बर 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 हा ती दिलेली, माझा लय जीव आहे, घ्या तिला. आता कशी घेऊ ती गुतवा की हातात. आता काय यायला नाही, या आता मला अवघडच सगळं खेळ आहे. सांगावं लागतं बाबा. कुठनं त्याच्या आईला हे उद्योग केलाय पेडाच झाली हे खातानी. भेटायचंय ना लवकर, मग चला. थांब ना घेऊ दे की आता सोडू दे की सोडून तरी दिला का शिर्डी हा हो. झाला तो किरड्या उठला तू परत. अरे किती खरंच आहे बाबा. चल ग चल. त्या असल्या गोष्टी बेकार आहेत बाबा. कुठनं चूक झाली माझी. चला गड्या त्या आण्याला कसल्या परिस्थितीत गाठला पाहिजे. ती कुत्रं बुकलं मन बरं झालं नाही ते हाताने बायचा खेळ अंगलोटा आला असता. मला खंडोमानेच वाचवलं एक कळीन बस पाठपोळी असं झालं असतं. त्या आण्याला पहिला गाठतो गड्या आणि त्या पैशाचं बघतो काय आहे ते. आयला गाडीला बटन स्टार्ट असताना किक मारत बसतोय डोकं पार पान आणलंय. काय खरं नाही गड्या. आणि आलंय 10 रुपये जाऊन का ती वहिनी जाईल निघून परत. मला टेन्शन असते म्हणून 10 रुपये मी. काय टेन्शन आहे तुला? पण मला कळायला का तू आज चिडीव का आलायस? चिडीव नाही ती बरमुड आहे. तेच की त्याला बरमुडा का काय म्हणते. बरमुड्या वालू 10 रुपये नको बाबा जोडीदार आहे म्हणून सांगतील तुला. अरे ग बस तू. काय ग बस? मी दारू मला पेल्याशिवाय चांगलं वाटत नाही. काय चांगलं वाटत नाही? हे कोण आलंय रे बावळाट? गाडी तोंडावर लाईट मारतोय ना काही. कोण आहे असा ह्या हाताला येतो? बे आणि कोण आहे? आप्पा का आप्पा? का बापा आण्या ते माझ्या पैशाचं काय केलं? 10 रुपयाला तुला पैसे दे माझे पैसे द्यायला नाही तर तुला. हे तुमचा कसलं पैसे म्हणजे कानपट दिल्या कळलं कसलं पैसे परत तोंड करून होते. कानपडी द्यायची भाषा करू नका आप्पा. मी एका ठोक्यात खाली पाडून टाकेल तुला. बपट्या लय पुढचं रान हाण नको शांत बस. आण्या माझं पैसे टाक पहिले. कसलं पैसे? कसलं पैसे म्हणजे रुपडी मिळत नाही पैसे. रुपडी बर तुला दाखवतो रुपडी कशी देत नाही ती मी बी. काय दाखवतो? नाही तुला उद्या पोलीस स्टेशनात सकाळ सकाळ गाडी दारात उभी केली ना पोलीस स्टेशन बोल. पोलीस आमच्या दारात येऊ शकत नाही. येऊ शकत नाही म्हणजे लावा काय पैसे. कलेक्टर बिलेक्टर यायचोय. अहो आम्ही कलेक्टरचे मोर्च आहे. तुम्ही पैसे लावा. तू माझं- 1000 रुपये पोपट्या. 1000 रुपये देणार. अरे मी बी पैसे कितीशिवाय राहणार नाही तुझ्याकडून. काय तू काय सांगतोय? चालतंय. चालतंय काय? अहो तुम्हाला आम्ही रुपडी पुण्याने देत पैसे नसतो टाक. आणि पोलीस आमच्या दारात येत नसतो. नाही तुला उद्या बेड्या ठोकल्या ना तर बोल गाड्या. दाखवायचं काय काय दाखवतो? या इकडे तुला दाखवू का मी? तुम्हाला बघायचं का? बघायचं इकडे या. बघायचंय का तुम्हाला म्हणजे? बघायचं का? वर या. इकडे या वर या तुम्ही इथं. तुमच्या असेल हिंमत नाही करणार गंमत यावर वर या तुम्ही. अंगाला हात लावू नको. वर अंगाला हात नाही मी ठोका टाकतो. पळून जाते मेहनत करायचं काय नाही दाखवू कोणीच. का? हे बघा हे सोपं काम नाही. लगा खुशाल असल्या असलं काम काय होय तुम्ही? आणि थंड अध्यक्ष म्हणतोय स्वतः किती वर्ष नालायक किती माणूस. वर्ष बाहेर झोपला तुम्ही आतापर्यंत? मला माफ कर गड्या आण्या. पैसे तिकडे बघ. नाही ते पोपटने काय 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 विचारलंय? काय 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 तुम्ही अनिल, आतापर्यंत किती अनिल. दिवस झालं बाहेर झोपलाय? हे अनिल अनिल ऐक ना ऐक ऐक
जाऊ ती झोपायची ती कशाला काढत बसतायला का ती दे विषय सोडून ऐक, इथनं ऐक, बरं ऐक. तुम्हाला एंट्री नाही करत. ऐक 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 ती झोपायचं मोर दे बाबा माझा ऐक तुला आणि पैसे देऊ का मी पैसे तर द्यावेच लागणार का रे बाबा, त्याशिवाय मोठ्या. मीटर नसतोय. दोघांना 90 पैसे देतो पण असलं काय हे? ते बघू इकडे फोन डिलीट तुम्हाला नाही माझ्याकडे दे रे, माझ्याकडे दे. आम्ही मारतो आप्पा, विश्वास नाही का? मी 10 रुपये तू का मी नाही 10 रुपये. तुम्हाला 100 रुपये देऊ का तुला थंड जेवाय प्यायला घालतो मी? काय तुला जेवाय घालतो आणि तुला 99 अख्खी क्वार्टर सांगतो पण ती डिलीट मारा सांग बरं त्याला क्वार्टर नाही जमणार. मग तुम्ही अर्जंट मध्ये मला 10,000 रुपये द्यायचे अयो आणि मग ती आम्ही अरे आणि ते बघू. माझं पहिले पैसे देऊ नको आप्पा तो आता पियालेला आहे. मी सांगतो त्याला सकाळ समजून तुम्ही आता निघा. तो नाही काय करत आणि तुम्ही नाही काय करत. आणि लय त्याच्या नादाला लागणार का ठोक बिक टाकल ती बरं का ठोक मग काय करत. तंटमुक्त त्या दिवशी अहो ते पियाला त्याला माहिती आहे अध्यक्ष कोण आणि काय कोण. सांगला का त्याला बघा. अहो मी करतो विषय बरोबर. हा करतो आप्पा तुम्ही जावा जावा तर खरं करतो. विश्वास नाही माझ्यावर. हा बिंदास बिंदास. नाही मी सांगतो जाऊ नका काय म्हणून काय म्हणणार. हा नाही बाबा तुला परत पैसे नाही, 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 माझे. हा, असं जरा चालतंय या कसं असतं माहिती का, हे आपण केलेलं काम खट असतं बाबा. मग कसं असतं माहिती का, जिथं आहे अनिलराव आणि पोपटराव हा तिथं काही घडू शकतं. काय बी